साथियों, आज वाशिम येथे सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज या कॉलेजमधील काही विद्यार्थी गेल्या 21 मे पासून उपोषणाला बसले आहेत अशी माहिती मला काल मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावर माननीय आशिष तायडे सर, राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग अकोला जिल्हा यांनी मला सूचना केली की आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत त्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणून आपण तिथं गेलं पाहिजेत अशी सूचना माननीय आशिष तायडे सरांनी मला केली। आणि मित्रो, त्या सूचनेला मान देऊन आशिष तायडे सर आणि मी आज म्हणजेच 28 तारखेला वाशिमला त्या विद्यार्थ्यांची पाहणी करण्याकरता, त्यांना भेटण्याकरता, त्यांची विचारपूस करण्याकरता आम्ही लोक तिथं पोहोचलो। परंतु आम्ही पोहोचण्यापूर्वीच ते उपोषण मागे घेण्यात आलं होतं आणि ते उपोषण मागे घेतलं तर तेथे काही विद्यार्थी आम्हाला भेटले आणि त्या विद्यार्थ्यांना भेटल्याच्या नंतर आम्ही जेव्हा चौकशी केली, विचारपूस केली, त्या विचारपुसीमध्ये आम्हाला जी माहिती मिळाली ती माहिती फार खतरनाक, फार गंभीर प्रकारची माहिती आहे। त्या विद्यार्थ्यांनी जे आरोप त्या कॉलेजवर केले आहेत ते आरोप फार गंभीर प्रकारचे आरोप आहेत। ते आरोप काय आहेत तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की SC ST चे जर विद्यार्थी असतील तर त्या SC STच्या विद्यार्थ्यांना 55,000 ते 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळते गव्हर्नमेंटकडून आणि त्या स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त जवळजवळ 50,000 रुपये हे ते कॉलेज त्या विद्यार्थ्यांकडून कॅशच्या स्वरूपामध्ये मागते आणि जे OBC आणि ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून 1,10,000 रुपये एवढी फी कॅश स्वरूपामध्ये, म्हणजे एवढी फीज त्या विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाते। तर ही माहिती मला मिळाली तर त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्हाला 55,000 ते 60,000 रुपये स्कॉलरशिप येत असेल तर त्यावर तितकाच रक्कम, म्हणजे जितकी स्कॉलरशिप आहे तितकीच रक्कम जी की फीज नाही आहे ती रक्कम आमच्याकडून वसूल केल्या जाते आणि जर ती रक्कम भरण्यास आम्ही असमर्थ असलो तर आम्हाला परीक्षेच्या ऐन वेळेवर आमचं हॉल तिकीटसुद्धा रोखल्या जाऊ शकते, आम्हाला परीक्षेला बसण्यापासून रोखल्या जाऊ शकते अशी माहिती त्या लोकांनी मला सांगितली। आणि इतकंच नाही तर त्या विद्यार्थ्यांनी दुसरा आरोप लावला की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा जो नियम आहे, कॉलेजचा जो सेटअप असते, स्टँडर्ड असतात, त्या कॉलेजचे स्टँडर्डच्या कुठलाही स्टँडर्ड सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून पूर्ण केला जात नाही। त्या कॉलेजमध्ये जे प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपलसुद्धा तात्पुरत्या स्वरूपाचे प्रिन्सिपल असतात, जे शिक्षक आहेत ते शिक्षकसुद्धा टेम्पररी स्वरूपाचे शिक्षक असतात। अशा अनेक प्रकारचे गंभीर आरोप त्या विद्यार्थ्यांमार्फत त्या कॉलेजवर लावण्यात आले। मग हे सगळे आरोप ऐकल्याच्या नंतर मी त्यांना प्रश्न विचारला की आरोपाचं झालं काय, तुम्ही उपोषण मागं का घेतलं? तर त्या विद्यार्थ्यांकडून अशी माहिती मला मिळाली की गेल्या 8 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलो आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये मीडियामध्ये सुद्धा आम्हाला प्रसिद्धी मिळाली नाही, मीडियामध्ये आम्हाला कोणी विचारपूससुद्धा केली नाही। गेले 1-2 दिवस विचारपूस केली, नंतर आमची कोणी साधी बातमीसुद्धा दिली नाही, कोणी आमची साधी दखलसुद्धा केली नाही। कलेक्टर ऑफिसमार्फत जे प्रशासन आहे त्या प्रशासनामार्फतसुद्धा आमची विशेष दखल घेण्यात आली नाही। त्याच्यानंतर जे पोलीस प्रशासन आहे त्याच्यामार्फतसुद्धा आमची काही विशेष दखल आणि वाशिम जिल्ह्यातील जी जनता आहे त्या जनतेपर्यंत आमचा जो मूळ समस्या आहे उपोषणाला बसण्याची, ती समस्याच लोकांपर्यंत पोहोचू दिली नाही। म्हणून आमचं जे उपोषण आहे ते विफल करण्यासाठी तिथल्याच काही जे प्रस्थापित लोक आहेत त्या प्रस्थापितांनी मीडियाला पैसे देऊन म्हणा किंवा अथवा कुठल्याही माध्यमातून मीडियाला आमच्यापर्यंत येण्यापासून रोखलं आणि आम्हाला प्रसिद्धी दिली नाही आणि त्यामुळे आमचं उपोषणाचा काही आता रिझल्ट येणार नाही या भीतीपोटी आम्ही उपोषण मागं घेतलं। तर मित्रो, ही फार धक्कादायक बाब आहे। या बाबीवर आम्ही त्यांना विचारलं की पुढे तुम्ही लोक काय करणार आहात? तर ते लोक म्हटले की आता आम्ही पोलीस स्टेशनला FIR करणार आहोत। FIR काय करणार आहोत? तर मी त्यांना विचारलं FIR काय करणार? तर त्यांनी सांगितलं की आमच्या जवळून जी फीज आकारली गेली ती फीज जी ॲक्च्युअल फीज आहे त्या फीजच्या दुप्पट फीज आहे, जी की फीज नाही आहे त्या फीज नसतानासुद्धा दुप्पट फीज आमच्याकडून आकारली गेली
आणि हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून आमच्यासोबत होऊन राहिलं, जेव्हापासून ॲडमिशन घेतली तेव्हापासून. म्हणून आम्ही जेवढे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडून फीज आकारल्या गेली आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मिळून आम्ही आता पोलीस स्टेशनला फ्रॉड आमच्यासोबत झाला आहे अशा पद्धतीचा FIR आम्ही दाखल करणार आहोत. मित्रहो, ही सगळीच्या सगळी पार्श्वभूमी आम्ही जेव्हा ऐकली आणि त्या लोकांचं जी परिस्थिती आम्ही पाहिली त्या विद्यार्थ्यांची, ती विद्यार्थ्यांची परिस्थिती फार हालाकीची परिस्थिती आहे. मित्रहो, मी सुद्धा एक नर्सिंग कर्मचारी आहे, नर्सिंगचा विद्यार्थी राहिलो आहे आणि नर्सिंग शिकत असताना किंवा कुठलाही प्रोफेशनल कोर्स शिकत असताना मायबाप आपल्या पोरांना, आपल्या लेकरांना कुठल्या पद्धतीची मेहनत करून बाहेरगावी शिकायला पाठवतात. त्यांच्या मेसचे पैसे देतात, त्यांच्या रूमचे पैसे देतात, त्यांना येण्या जाण्यासाठी पैसे देतात आणि त्यांना असं वाटते मायबापांना की तिथं जाऊन आमच्या पोरांना स्कॉलरशिप मिळेल आणि स्कॉलरशिपच्या भरोशावर आमचा पोरगा शिकू शकेल. परंतु मित्रहो, स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त अनेक कॉलेजेसमार्फत अशा पद्धतीचा गैरव्यवहार केला जाते. अशा अनेक घटना माझ्या कानावर आल्या आहेत, परंतु लेखी पुरावा कुठल्याही घटनेचा नव्हता. वाशिमची पहिली घटना आहे ज्याच्या माध्यमातून ही घटना 100% माझ्यापर्यंत पुराव्यानिशी म्हणजे लोकांच्या स्वाक्षरीनिशी अशी माहिती मला मिळाली की या कॉलेजमध्ये जेवढी फीज आहे, ॲक्च्युअल फीज त्याच्या दुप्पट फीज जवळजवळ आकारल्या जाते. तर ही फार वाईट परिस्थिती आहे मित्रो. या कारणामुळे ते जे विद्यार्थी आहेत परीक्षेला बसण्यास अपात्र ठरू शकतात जर फीज भरली नाही तर. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की त्या विद्यार्थ्यांचं खरं आहे की खोटं आहे हे जोपर्यंत प्रूफ होत नाही तोपर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार म्हणजे राहणार. जर ते विद्यार्थी खरे असतील तर आमची मागणी आहे की त्या कॉलेजेसची सखोल चौकशी केल्या गेली पाहिजे की या कॉलेजेसमध्ये जी फीज आकारली जाते ती अशा पद्धतीची फीज का आकारली जाते. दुसरा जो त्यांचा मुद्दा आहे की कॉलेजमध्ये ज्या पद्धतीचे स्टँडर्ड पाहिजेत MNCनं ठरवलेले ते स्टँडर्ड ते कॉलेज फॉलो करत नाही. त्या स्टँडर्डमध्ये सगळ्यात पहिली की जो टीचिंग स्टाफ आहे तो टीचिंग स्टाफ पुरेशा प्रमाणात अवेलेबल नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमचे जे सिनियर GNM झालेले जे विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी आम्हाला शिकवतात, जे की नियमानुसार GNMला BSc कमीत कमी BSc झालेला माणूस शिकवायला पाहिजे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांचं आमच्या सिनियर लोकांचं GNM कंप्लीट झालं तेच आम्हाला क्लासेस घेतात. कुठलाही BSc झालेला व्यक्ती आम्हाला शिक्षक म्हणून नाही, आमच्याजवळ परमनंट प्रिन्सिपल नाही, इव्हन आम्हाला प्रिन्सिपल कोण आहे हे सुद्धा माहीत नाही. तर हे जे आरोप आहेत मित्रहो, हे केवळ महाराष्ट्रातल्या एका कॉलेजवरचा हा आरोप नाही. अशा प्रकारचे जवळजवळ 1000 कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांना महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी परवानगी दिली. मी स्वतः कितीतरी कॉलेजेस बघितले की जे कॉलेजेस 1-1, 2-2 रूममध्ये चालतात आणि जेव्हा ॲक्च्युअल इन्स्पेक्शन करायचं असते तर खोट्या बिल्डिंग दाखवून, खोट्या पद्धतीचे स्टाफ दाखवून, खोट्या पद्धतीचं सामान दाखवून सगळे इन्स्पेक्शन घडवले जातात आणि सगळं इन्स्पेक्शनचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट MNCला, MUHSला आणि जो बोर्ड असेल त्या बोर्डाला पाठवले जाते आणि त्या आधारावर त्या कॉलेजला परवानगी भेटते. त्या परवानगीच्या आधारावर तिथं शिष्यवृत्ती भेटते आणि हा सगळ्याचा सगळा काळा कारोबार महाराष्ट्रभरातील नर्सिंग कॉलेजमध्ये चालू आहे, असंख्य नर्सिंग कॉलेजेसमध्ये चालू आहे. मित्रहो, हा काळा कारभार गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, परंतु या विरोधामध्ये कोणी आवाज उचलायला तयार नाही, या विरोधामध्ये कोणी बोलायला तयार नाही. परंतु मी सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्याच्या हिमतीचं सुद्धा कौतुक करतो की त्यांनी हिंमत दाखवली आणि हा जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये त्यांनी उपोषण केलं 9 दिवस. तर मित्रहो, हा व्हिडिओ बनवण्याचं इतकंच कारण आहे की जर ते विद्यार्थी 8 ते 9 दिवस उपोषण करत असतील तर निदान या संदर्भानं चौकशी व्हायला पाहिजे की ते जे विद्यार्थी म्हणत आहेत की मानकानुसार आम्हाला टीचिंग स्टाफ अवेलेबल नाही, ज्या पद्धतीची बिल्डिंग्ज अवेलेबल असायला पाहिजेत त्या पद्धतीच्या बिल्डिंग्ज अवेलेबल नाहीत, ज्या पद्धतीनं क्लिनिकल पोस्टिंग्स आमच्या लागायला पाहिजेत त्या पद्धतीनं आमच्या क्लिनिकल पोस्टिंग्स मिळत नाहीत. तर हा सगळाच्या सगळा जो प्रकार आहे हा बोगस नर्सेस घडवण्याचा प्रकार आहे मित्रो. तर महाराष्ट्रभरामध्ये हा बोगस नर्सेस घडवण्याचा जो प्रकार चालू आहे या विरोधामध्ये हे खरं आहे का खोटं आहे या संदर्भामध्ये जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज असतील त्यांनी याची चौकशी केली पाहिजेत. आणि हा माझा आरोप आहे की हा केवळ एका सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजचा मामला नसून हा महाराष्ट्रभरातल्या
अनेक नर्सिंग कॉलेजचा मामला आहे, याची सखोल चौकशी केली पाहिजेत आणि सगळ्या कॉलेजवर इन्स्पेक्शन लावले पाहिजेत आणि इन्स्पेक्शनसुद्धा सरप्राईज इन्स्पेक्शन लावले पाहिजेत आणि सरप्राईज इन्स्पेक्शन्स लावून या कॉलेजची ॲक्च्युअल बिल्डिंग कोणत्या आहेत, ॲक्च्युअल स्टाफ कोणते आहेत, ह्या सगळ्या पद्धतीचा उलगडा केला पाहिजे. या व्हिडिओला जास्त न लांबवता मी इतकंच सांगू इच्छितो की वाशिममधील जे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, येत्या 2-4 दिवसामध्ये त्यांचा जर FIR दाखल झाला नाही तर आम्ही ज्या काही सामाजिक संघटना आणि समाजाची लोक असतील, ज्या लोकांना नर्सिंग या व्यवसायाबद्दल आपुलकी असेल, त्या सगळ्या नर्सिंग व्यवसायाबद्दल आपुलकी असणाऱ्या लोकांना आवाहन करतो की त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात उभं राहू.